लग्नाच्या मंडपात येतो त्या दिवशी त्या बापाच्या हातामध्ये बुंदीचं टोपलं असतं आणि तो बाप कोपऱ्यात दडलेला असतो. लग्न लागलेलं आहे, सगळी पाहुणी मंडळी जेवून गेलेली आहे, सगळे जेवून गेले, पण बाप मात्र उपवासी आहे. का? सगळ्यांना सांगत आहो जेवून जा जेवून जा. सरळ तो बाप आपल्या हातामध्ये बुंदीचं टोपलं घेतो आणि एखाद्या मंडपाच्या कोपऱ्यात उभा असतो. मायबाप, मुलगी जाण्याकरता निघत आहे आणि ज्या वेळेस ती मुलगी जाण्याकरता निघती ना मायबाप, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुलगी जाते वेळेस भाकरीचा तुकडा ओवळून तिच्या अंगावर दिला जातो. का? अगं ताईडे, आजपर्यंत आमच्या घरी होती ना, आज तू आमच्या घरी होती, आमच्या घरी जशा आनंदानं भाकरी तू खाल्ल्या, आम्हाला खाऊ घातल्या ना, तशाच भाकरी तुझ्या सासरवाडीला सासूला सासऱ्याला खाऊ घाल ग ताई. म्हणून ती माय त्या ताईच्या अंगावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकत असते आणि सांगत असते, ताई आनंदात राहा. तीच बहीण भावाकडे जाते, भावाला सांगते, दादा अरे आत्तापर्यंत मी होते म्हणून बाबाला गोळ्या देत होते रे, आता मी जाणार आहे, माझ्या बापाला कधी त्रास देऊ नको. सगळ्यात जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी मुलगी असते बापावर. मुलाचं काय हो, आज ना उद्या तो काय कधी लाता मारेल काही सांगता येत नाही. मुलगी भावाकडे जाते, बहिणीकडे जाते, आजीकडे जाते, आत्याकडे जाते, मावशीकडे जाते, सगळ्याच्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडून रडत असते आणि शेवटी आपल्या माईकडे येते. माईला सांगते का अगं आई माझा दादा दिसत नाही ग. त्यावेळेस ती माय सांगते, अगं तायडे गेल्या 2 महिन्यापासून तुझ्या बापाच्या पायात चप्पल नाही ग. तो बाप मंडपाच्या दारात मंडपाच्या कोपऱ्यात बुंदीचं टोपलं घेऊन उभा असतो. मुलगी धावत जाते मायबाप आणि बापाच्या गळ्यात हंबरडा फोडून रडत असते. बाबा जाते हो मी, फक्त एक विनंती आहे, तुमच्या गोळ्या व्यवस्थित नीट घेत जा. मी महिला मंडळींना विनंती करेल, तुमची माय आणि तुमचा बाप जोपर्यंत तुमच्या माहेरात जिवंत आहे तोचपर्यंत तुम्हाला तुमचं माहेर पण आहे. भाऊ कुणाचा नाही आहे महाराज. जोपर्यंत तुमचे मायबाप तुमच्या माहेरात जिवंत आहेत तोपर्यंतच तुमचं माहेर तुमच्यासाठी आहे. एकदा मायबाप गेले की त्या माहेराला किंमत नाही. म्हणून जोपर्यंत तुमचे मायबाप आहेत तोपर्यंत त्या मायबापाची सेवा करून घ्या. मेल्यावर कोणी काही बुंदी खाऊ घाला, काही खाऊ घाला महाराज, त्या मायबापाची सर येत नाही. मेल्यावर कुणी काही द्या, किती कीर्तनं ठेवा, किती सक्ती करा मायबापासाठी, मेल्यावर काहीच राहत नाही. बाप तो बाप आहे बघा. उरा मंदी माया जाच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होता मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे, लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. म्हणून मायबापाची सेवा करा. बापासारखं अमृततुल्य प्रेम या जगाच्या पाठीवर कुणीच कुणावर करत नाही. किती काही करा तुम्ही त्या मायबापासाठी, पण जिवंत असताना करा. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. जिवंतपणे असताना करा, मेल्यावर काही नाही. मेल्यावर तुकोबरायांची नाथ महाराजांची प्रमाण पहा ना तुम्ही. मेल्यावर मायबापाला काही करा तुम्ही, त्याचं पुण्य तुम्हाला भेटत नाही. अरे जिवंत असताना त्यांना चपलं मारायचं आणि मेल्यावर त्यांच्या पंक्ती घालायच्या. कोणाच्या बापानं सांगितलंय तुम्हाला? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच करा, कारण बाप तो बापच आहे हो. मुलाकरता किती चुका उद्या मुलाच्या, किती काही करू द्या मुलानं, पण बाप सांगतो नाही माझा मुलगा तसा नाहीच. रात्रंदिवस पिणारा असू द्या आणि त्यानं भांडणं करू द्या गावात, तरी बाप सांगल माझा मुलगा तसा नाहीये,
माझा मुलगा तसा नाहीच आहे, म्हणून बापा इतकं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करणार नाही. शेवटचे 2 मिनिटं घेईल, सेवेला पूर्ण विराम देईन. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद लाजारूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबान हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, पाप पेटती मशाल, बाप जागा तो म्हणून घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. म्हणून बापासाठी आपलं आयुष्य जगा, बापावरती प्रेम करा. बाप जोपर्यंत जिवंत ना तोपर्यंत त्याच्यासाठी जगा. म्हणून झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी अर्पण करून तुम्हा समस्त गाव